महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे. कारण की इकडून बोरघाट जो येतो आपला पुण्यामार्गी जो येतो तो, आणि कल्याण जो आपलं कल्याण आहे, कल्याण त्याकडे मोठं व्यापाराचं बंदर होतं. इकडे बेलापूरचं खाडी आहे, बेलापूरच्या एक ठिकाणी एक समुद्रावरती किल्ला आहे खाडीवरती. तर या तिन्ही मार्गावरून जो व्यापारी जो मार्ग होता इकडे कोकणात जाणार किंवा गोवाकडे जाणारा, इकडे मला मुरुड जंजिरा माहिती असेल. मुरुड जंजिराच्या आधी एक रेवदंडा म्हणून लागतो, इथे कोरलाई किल्ला आहे. आणि त्याच्या आधी एक चौल नावाचं एक व्यापाराचं केंद्र होतं महत्त्वाचं त्या काळी. होईना मात्र ते तिच्या पाण्याच्या बॉटल मी भरून दिल्या आणि त्यासाठी ती थँक्यू बोलण्यासाठी आलेली. तर मोस्ट वेलकम माझ्याकडून. ओके. आणि पाण्याची टाकी जवळपास आतापर्यंत 150 ते 200 लोकांची पाण्याची ताण भागलेली आहे. आणि अजूनसुद्धा बरेचसे लोक पाणी पिऊ शकतात, एवढ्यामध्ये पाण्याचा साठा आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला शरपशिल्प पाहायला मिळतात. मित्रांनो, मी बऱ्याचशा किल्ल्यांवरती गेलो आहे आणि किल्ल्यावरती गेल्यानंतर अशी मंडळी मी पाहायला मला मिळतात की जी म्हणतात किल्ल्यावरती काहीच पाहायला मिळणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला एकच उत्तर देईन की किल्ल्यावर बरंच काही पाण्यासारखं असतं. अगदी दगडातील दगडसुद्धा पाण्यासारखा असतो. मात्र त्या दगडाचं नमस्कार मंडळी. जेव्हा कधी गावाकडून मुंबईच्या दिशेने जायचो किंवा मुंबईहून गावाच्या दिशेने जायचो तेव्हा हा सुळका पाहत असताना मनात एक वेगळाच प्रश्न यायचा की इथे सुद्धा काहीतरी ऐतिहासिक असावं. आणि जसजसा मोठा होत गेलो तसतसं इतिहासाची पानं गिरवायला लागलो. आणि तेव्हा मला कळलं हे अंगठ्यासारखं दिसणारं ठिकाण म्हणजे किल्ले कर्नाळा. आज निर्धार केला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लालपरीने या प्रवासाला सुरुवात केली. हे ठिकाण पनवेलपासून अगदी 12 ते 13 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. त्यामुळे मुंबई आणि आजूबाजूचे पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात. किल्ल्यासभोवती घनदाट जंगल असल्याकारणाने या ठिकाणी कर्नाळा पक्षी अभयारण्य सुद्धा आहे, जिथे तब्बल 200 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचा हो शुभम गणेश मोकल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. तर मित्रांनो, आज आपण आलेले होते किल्ले कर्नाळा दुर्ग मोहीम आणि अभ्यास मोहीम करण्यासाठी, जे की मुंबई गोवा महामार्गाच्या अगदी लगतच तुम्ही पाहू शकता. आणि संपूर्ण आज दिवसभर आपण हा संपूर्ण किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत आणि सोबतच हा पक्षी अभयारण्यसुद्धा पाहणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण किल्ल्याचा जो काही भाग टप्पा आणि टप्पा आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो, आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला एक लांडोर पाहायला मिळतो, पाहू शकता. मित्रांनो, गेटमधून एंट्री केल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला साईनबोर्ड पाहायला मिळतो. हे समोर इथे लिहिलेलं आहे की वे टू कर्नाळा फोर्ट. इकडून आपल्याला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि महाराष्ट्र शासन तसेच वन विभागामार्फत या ठिकाणी सुंदर असा परिसर ठेवण्यात आलेला आहे. आणि सुंदर टापटीप आपण कसा परिसर पाहू शकता. अगदी साफसफाई चांगल्या पद्धतीने पाहू शकता. चांगलं नियोजन करण्यात आले ते महाराष्ट्र शासन आणि वन विभाग यांच्या मार्फत. तर इथून मित्रांनो आता आपल्याला आपल्या संपूर्ण दुर्ग भ्रमंतीला सुरुवात करणार आहोत. आणि इथून असा रस्ता गेलेला आहे. जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा ट्रेक असणार आहे. सुंदर फ्लेमिंगोसुद्धा पाहू शकता, मात्र फायबरचे फ्लेमिंगो आहेत. म्हणजे थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वॉशरूम पाहायला मिळत आहेत. आणि वॉशरूमच्या उजव्या बाजूने लगेच एक साईनबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून पुन्हा एकदा दिशादर्शक फलक आणि ही अशी कच्च्या पायवाटेने आपल्याला आता किल्ल्याकडे जायचं आहे. मित्रांनो, या कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये जवळपास 200पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही इथे येत असता तेव्हा कोणत्याच प्रकारचं किलबिलाट करू नका, कोणत्याच प्रकारची हुल्लडबाजी करू नका. तर तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी पक्षी पाहायचे असतील तर अगदी शांत पद्धतीने या ठिकाणी या
आणि निसर्गाचा आनंद घ्या. आज वातावरणसुद्धा चांगलं आहे. थोडंसं ढगाळ वातावरण, मात्र अगदी हा संपूर्ण कारणा प्रदेश पाहण्यासाठी अगदी पोषक आणि उपयुक्त असं हे वातावरण आजचं आहे. इथली मला एक मुख्य गोष्ट आवडली, ती म्हणजे ज्यावेळी आपण इथे येताना चेक इन करत होतो तेव्हा प्रत्येकाची बॅग चेक करत होते आणि आपण आपल्यासोबत कोणता खाऊ आणलेत, कोणकोणते खाऊचे पॅकेट्स आणले, ते सर्व ज्यांची गणना केली जात होती, गिनती केली जात होती की तुम्ही किती टोटल प्रकारचे खाऊचे पॅकेट आणलेले आहेत. आणि त्या प्रकारे ते लोक त्यांच्या रजिस्टरमध्ये एंट्री करत होते आणि 100 रुपये डिपॉझिटसुद्धा घेत होते या ठिकाणी. आणि जेव्हा तुम्ही रिटर्न जाल तेव्हा ते सर्व तुम्हाला खाऊची पाकिटे, तुम्हाला त्याचे रॅपर जे असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावे लागतील आणि तेव्हाच तुमचे 100 रुपये तुम्हाला परत मिळेल. म्हणजे सुंदर असा एक उपक्रम पाहायला मिळते तो वन विभागामार्फत आणि महाराष्ट्र शासनामार्फत, जेणेकरून आपण या निसर्गात जेव्हा येत असता त्यावेळी कोणत्याच प्रकारची तुम्ही कचरा करू नये यासाठी हा राबवण्यात आलेला सुंदर असा उपक्रम. आणि नक्कीच या उपक्रमाची दाद देईन. आणि सर्वच इथे येणारे जे पर्यटक असतात ते सुद्धा कोणत्याच प्रकारची या ठिकाणी आरेरावी करत नाही आणि कोणत्याच प्रकारचा वाद घालत नाही, कारण की त्यांनासुद्धा माहिती आहे की हा उपक्रम एक चांगला उपक्रम आहे जो राबवण्यात येत आहे महाराष्ट्र शासनातर्फे तसेच वन विभागामार्फत. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी जेव्हा येत असता आपापला खाऊ जेव्हा आणत असता तेव्हा आपापला आणलेला खाऊ सोबतच घेऊन जायचे. पॅकेट जे असतील ते सर्व सोबत घेऊन जायचे आहेत. आणि तुम्हाला जेव्हा किल्ल्याकडे जायचं असेल तर प्रति व्यक्ती 60 रुपये असं या ठिकाणी तिकीट आकारण्यात येते वन विभागामार्फत. तर प्रति व्यक्ती 60 रुपये आपण तिकीट देऊन, आणि जर आपल्याकडे वाहने असतील तर वाहनांसाठी दुसरे चार्जेस आहेत. मात्र जर तुम्ही विदाऊट वाहन येत असाल या ठिकाणी तर प्रति व्यक्ती 60 रुपये असं तिकीट आहे. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर किल्ले कर्नाळा हा पर्यटनाचा उत्तम पर्याय आहे. मुंबई, पुणे आणि पनवेलीतून सहज पोहोचता येणारा हा किल्ला 1 दिवसाच्या सहलीसाठी योग्य आहे. कर्नाळ किल्ल्याच्या पायथ्याशी शिरढोण हे गाव आहे. या शिरढोण गावामध्ये शासकीय विश्रामगृह आणि हॉटेल्स आहेत. या विश्रामगृहाच्या ठिकाणीच महाराष्ट्र शासनाची ST बस थांबते. या मार्गाने कर्नाळ या किल्ल्यावर जाण्यासाठी अंदाजे 2.5 तास लागतात. कर्नाळ किल्ल्यावर जाण्याची अजून दुसरी एक वाट आहे. रसायनी आपटा मार्गाने जात असताना तुम्ही आकुळवाडी गावात पोहोचाल. आकुळवाडी गावातून कर्नाळ किल्ला हा सुमारे 17 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातून निघणारी वाट मुख्य मार्गाला मिळते. या मार्गाने तुम्हाला किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अंदाजे 3 तास लागतात. आता 2.5-3 किलोमीटरची उभी चढाई आपण पार करून आता मात्र वरच्या पठारावरती पोचलो आहे, म्हणजे अशा वरच्या भागावरती पोचलो आहे. आणि माझ्या समोरच्या बाजूला आता मात्र आपला जो आयकॉनिक सुळका आहे कर्नाळ किल्ल्याचा, जी निशाण म्हणजे पहिचान आहे, ते आता आपल्या समोर आहे. हे पहा, माझ्या मागच्या बाजूला आपण पाहत आहे. आता तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यानेसुद्धा. हे पहा मित्रांनो, आपल्याला समोर तो कर्नाळ किल्ल्याचा सुळका दिसत आहे. अगदी थोडंसं अंतर बघते आता बाकी, आपण लगेचच किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत. हे येताना माझ्या एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे एक फॅमिली आली होती आणि ती वर येत असताना त्यांनी खाली सूचना दिल्या होत्या, जिथे आपलं चेक इन झालं की कोणते स्पीकर वगैरे आणले असतील तर स्पीकर लावू नका. मात्र त्या मंडळींनी मोबाईलवर भक्ती किती लावली होती प्रल्हाद शिंदे यांची. मात्र जर तुम्ही या ठिकाणी येत असाल गड किल्ल्यांवरती, किंवा या ठिकाणी मुख्यतः पक्षी अभयारण्यसुद्धा आहे, कर्नाळ्याचं पक्षी अभयारण्य, आणि 200पेक्षा जास्त या ठिकाणी प्रजाती आहेत. आणि या प्रजाती जर तुम्हाला पाहायच्या असतील, अनुभवायच्या असतील, आणि या संपूर्ण सह्याद्रीचा निसर्ग, शांत निसर्ग जर तुम्हाला अनुभवायचा असेल, पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचे आवाज जर तुम्हाला अनुभवायचे असतील, तर शांतता राखणे आपलं परम कर्तव्य मंडळी. आणि तेच शांतता भंग करण्याचं काम ते लोक करत होते. जरी भजन वगैरे ऐकत असतील, मी भजनाला विरोध करत नाही, संगीताला विरोध करत नाही. प्रल्हाद शिंदे यांची गाणी आम्हीसुद्धा सकाळी ऐकतो, मात्र घरी ऐकलेली बरी ती गाणी. अशा ठिकाणी जर तुम्ही येत असाल तर शांतता राखलेली बरी. तुम्ही शांतपणे या ट्रेकिंगचा, निसर्गाचा आनंद घेत चाला आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत चाला. आणि मग हीच मंडळी शेवटी जाताना म्हणतात की आम्हाला कोणतेच पक्षी पाहायला मिळाले नाही. तर त्याचं मेन कारण हे आहे की तुम्ही अशा ठिकाणी येत असताना मोबाईलवर गाणी वाजवत चालत असता. तर असं करू नका मंडळी. तुम्ही जर या ठिकाणी येत असाल
तर नक्कीच शांतता राखायची आहे. आता आपण मंडळी वरच्या पाठ्यावरती पोचले, काही मंडळी परतीच्या प्रवासाला सुद्धा लागलेले आहेत आणि आता आपण या ठिकाणी गड चढायला आता मात्र सुरुवात करणार आहोत. आपली जी खडी चढाई होती ती आता संपलेली आहे. मंडळी आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोचले आणि माझ्या मागे आपण पाहू शकता या ठिकाणी सशस्त्र क्रांतीचे जनक क्रांतीवीर श्री वासुदेवजी बळवंत फडके यांच्या नावाने या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर एक आपल्या या किल्ल्याच्याच पायथ्याशी एक गाव आहे, शिरडोन नावाचं गाव आहे आणि त्या शिरडोन गावाचे ते सुपुत्र आहेत आणि आपल्या संपूर्ण देशासाठी ज्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला, आद्य क्रांतीवीर अशी त्यांना उपाधी देण्यात आली. असे आद्य क्रांतीवीर वासुदेवजी बळवंत फडके यांच्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेले आहे. आणि इथून आता आपल्याला पायथ्यापर्यंत पोहोचलो आणि इथून आपल्याला वर आता गडाला मुख्य पायथ्याला सुरुवात झाली आणि मुख्य गडाच्या वाटेला सुरुवात झालेली आहे. आपण आतापर्यंत जवळपास 2.5 ते 3 किलोमीटरची खडी चढाई पार करून या ठिकाणी पोहोचले आणि खाली आल्यानंतर आपल्याला प्रथमच जे आपल्या कोणतेही गाव असो, आपल्या गावाच्या वेशीवर एक मंदिर असतं आणि त्याच पद्धतीचं हे गडाच्या अगदी वेशीवर अगदी पायथ्याच्या लगतच एक मंदिर आहे आणि आपण तुम्हाला दाखवतो हे मंदिर. या ठिकाणी मंदिरामध्ये आपण देवीसुद्धा पाहू शकतो. प्रथम आपण पाया पडून घेऊया देवीच्या. तर अशा प्रकारे एक मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण देवीची मूर्तीसुद्धा पाहू शकतो. देवीचं नाव आहे आई कर्णाई माता. कर्णाई मातेचं या ठिकाणी सुबक मूर्ती आपण पाहू शकता या ठिकाणी. आणि बाहेरच्या बाजूने या 2 शिल्पाकारामध्ये 2 मूर्त्या आहेत. एक त्या ठिकाणी सुद्धा एक मूर्ती आहे, मात्र ती मूर्ती थोडीशी भग्नावस्थेत आपल्याला दिसत आहे. मात्र या 2 मूर्त्या आपल्याला पाहू शकतो आणि मूर्तीचं स्वरूपसुद्धा आपण पाहू शकतो. खाली प्राणी आहे आणि प्राण्यावरती एक पाय ठेवलेला देवीने. आणि देवी असेल किंवा देवता असतील, मला आता एक्झॅक्टली याचं वर्णन करता येणार नाही, मात्र जे जाणकार मंडळी असतील त्यांनी नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किंवा आपला अंदाज वर्तवायचा आहे. आणि या ठिकाणी सुद्धा एक शिल्प आहे आणि मागच्या बाजूला सुद्धा एक शिल्प आहे. तर या ठिकाणी सुद्धा आपण एक छोटंसं फलक पाहू शकतो. अशा प्रकारचं फलक आपण केले बेलापूरवर सुद्धा पाहिलं होतं. म्हणजे नक्कीच ही एकच संस्था असणार, जी कोणती संस्था आहे त्यांच्या संस्थेच्या मार्फत या ठिकाणी एक सूचना फलक लावणार आहे, जिथे लिहिलेलं आहे, नमस्कार शिवभक्तो, या शिवतीर्थावर आपले स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समयसूचकता या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. तर इथून आता आपण गड चढायला सुरुवात करणार आहोत. म्हणजे आता इथून पायरी मार्गाला सुरुवात झालेली आहे. किल्ल्याच्या मुख्य पायरी मार्गाला अशा पायऱ्या ढासळलेल्या आहेत. थोडंसं दरवाजाच्या आकाराचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि या ठिकाणी सुद्धा दरवाजा बंद केल्यानंतर जी लावायची कडी असते या ठिकाणी सुद्धा उपलब्ध आपण पाहू शकता. आणि असा आपला किल्ला आपल्याला आता तिथपर्यंत जायचं आहे, तिथून मग वर जायचं आहे त्या ठिकाणी. म्हणजे इथून प्रवेश करण्यासाठी आपल्याला अगदी या बुरुजाला असा वळसा घालून जावा लागतो. छोटीशी वाट आहे, निमुळती वाट आहे, तुम्ही पाहू शकता. असं हे बुरुज मात्र कायचं पडकळीस आलेलं आहे. संपूर्ण वरून दिसणारा नजारा ही किल्ल्याची पूर्वेकडची बाजू आहे आणि त्या ठिकाणी एक कोकण रेल्वेचा रूटसुद्धा मी दाखवतो तुम्हाला. एक मालगाडी चाललेली त्या ठिकाणी. म्हणजे आता आपण किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पोहोचणार आहोत. आपल्याला या छोट्याशा जवळजवळ 20 ते 30 पायऱ्या चढून जायच्या तिथून आणि त्यानंतर एक दरवाजा पाहायला मिळतो आहे तिथे. कदाचित तोच महादरवाजा असावा, कारण की दरवाजा इथे काहीशी शिल्प पाहायला मिळत आहेत, ते आपण जवळ जाऊन पाहूया. तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या आता मुख्य प्रवेशद्वारावरती पोहोचल्यात आणि आपण प्रवेशद्वार आधी पाहू शकतो. प्रवेशद्वार अगदीच पडकळीस आलेलं, मात्र त्याला सपोर्टसाठी काही दुर्गसेवी संस्थांनी या ठिकाणी एक उत्तम अशी उपाययोजना करून ठेवली आहे, जेणेकरून जे जुनं बांधकाम आहे, जे मुख्य दरवाजाचं बांधकाम आहे, ते शाबूत राहावं या उद्देशाने या ठिकाणी ही सेफ्टी लावण्यात आलेली आहे.
आणि असं मुख्य प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक शिल्प पाहायला मिळते, ते म्हणजे शरभ शिल्प. मी आपण आपल्या आधीच्या सुद्धा किल्ल्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले, अगदी आपण जी मागची व्हिडिओ आपली होती किल्ले कोरल्याची, तिथे मात्र काहीसे दुसरे चिन्ह होते, कारण की तो किल्ला बांधला होता पोर्तुगीज शैलीमध्ये. मात्र जे सुद्धा किल्ले आपल्या हिंदू संस्कृतीच्या निगडीत किल्ले बांधलेले आहेत, महाराजांच्या काळामध्ये बांधले आहेत, त्यांच्या सर्व किल्ल्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला अशा प्रकारचे शिल्प पाहायला मिळतात. याला म्हणतात शरभ शिल्प. आता आपल्याला एक पाहायला मिळते आणि या बाजूचे कदाचित असावं, कारण की दरवाजाच्या दोन्ही बाजूला अशी शरभ शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. मात्र ही बाजू थोडीशी पडकळीस झाली आहे, त्यामुळे कदाचित ते शरभ शिल्प पडलं असावं. तर आपण इथून प्रवेश करूया, थोडंसं वर आहे आणि तुम्ही जी ही जागा पाहतात, इथून हा जो होल पाहतात मित्रांनो, हा होल अगदी जाणीवपूर्वक बनवलेला आहे. कारण की तुम्ही आधी जर आपले सुधागड, रायगड किंवा शिवनेरी असे बरेच किल्ले जे महाराजांच्या मावळ्यांनी बांधलेले आहेत, त्या किल्ल्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावरती अशा प्रकारचे तुम्हाला होल पाहायला मिळतील. हे होल म्हणजे वरून येणारा जो पाण्याचा प्रवाह असतो, पाण्याचा निचरा होण्यासाठी अशा प्रकारचे होल असतात, म्हणजे जेणेकरून पाणी थेट महाद्वारावरती न धडकता या होल मार्गे तो खाली निघून जाईल, अशी वॉटर मॅनेजमेंटची त्या काळची व्यवस्था होती. आता आपण वर जाणार आहोत महाद्वारावरून. चला मित्रांनो, मी बऱ्याचशा किल्ल्यांवरती गेलो आहे आणि किल्ल्यावरती गेल्यानंतर अशी मंडळी मी पाहायला मला मिळतात की जी म्हणतात किल्ल्यावरती काहीच पाहायला मिळणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला एकच उत्तर देईन की किल्ल्यावर बरंच काही पाण्यासारखं असतं, अगदी दगडातील दगडसुद्धा पाण्यासारखा असतो. मात्र त्या दगडाचं देवपण किंवा आपण असं म्हणतो की मंदिरामध्ये जे मूर्ती असते ती पाषाणी मूर्ती असते, मात्र त्या पाषाणी मूर्ती घडवण्याआधी ते सुद्धा एक दगड असतं. मात्र जो कलाकार असतो, जो मूर्तिकार असतो घडवणारा, तो त्या दगडाला आकार देतो आणि त्यामध्ये मूर्ती तो आकारून त्या दगडाला देवत्व देत असतो. तशाच काहीशा प्रकारचं मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देईन, कारण की किल्ल्यावरची जी मंडळी असतात, जशी म्हणतात की किल्ल्यावर पाण्यासारखं काही नाही, मात्र तुमच्याकडे तो पाण्याचा तो नजरिया म्हणतात, जी नजर असते ती असावी लागते. आता मी तुम्हाला एक या ठिकाणी कलेचा उत्तम नजराणा दाखवतो, जे फार क्वचित माणसांना माहीत असेल. महाद्वार जो आपला किल्ल्याचा महाद्वार आहे, त्याच्या खाली जर तुम्ही पाहाल ना, तर या ठिकाणी काहीशी कमळाची तुम्हाला फुलं पाहायला मिळतील. अशी हे सर्व समोरच्या बाजूला न रेखाटता थेट जी खालची बाजू आहे महाद्वाराची, इथे रेखाटलेलं पाहू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही थोडंसं नक्षीकाम पाहू शकता. आणि थेट याच्या जर वरच्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा कमळाची नक्षीकाम करण्यात आलेले आहे. काहीशा वेली दाखवल्या आहेत, काहीशी फुलं दाखवलेली आहेत आणि काहीसा भाग आपण या ठिकाणी खाली पाहू शकता. या ठिकाणी सुद्धा पडकळी चालली आहे, कदाचित हा वरचा भाग असावा. या ठिकाणी साफ करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी आहे, या ठिकाणी सुद्धा आहे, म्हणजे ही जी दोन दगड आहेत ही कदाचित वरून पडून खाली पडलेली असावीत, असं एक प्राथमिक अंदाज आपण मानूयात. आणि त्यानंतर सुद्धा दरवाजाची सेफ्टी मी कडी म्हटलं होतं आधीच्या सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. दरवाजा बंद केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारच्या कड्या लावल्या जात होत्या. तर अजून एक गोष्ट दाखवतो, आपण जर जुनं बांधकाम पाहायला गेलो तर दरवाजाचं संपूर्ण या ठिकाणी चौफेर बांधकाम असावं असं मी प्राथमिक अंदाज मानतो. कारण की या ठिकाणी जर तुम्ही ही दगडं पाहिलेत ना, तर तुम्ही नक्षीकाम केले हे दगड आहेत आणि संपूर्ण स्ट्रक्चर पाहू शकता. संपूर्ण गोल चौकोनी असं स्ट्रक्चर आहे, म्हणजे दोन्ही बाजूने या ठिकाणी स्ट्रक्चर असावं. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता एक सरळ बांधकाम आहे, म्हणजे कदाचित असावा या ठिकाणी बांधकाम असावं सरळ अशा पद्धतीने. आणि बाजूनेही जाणारी हे आपल्या बुरुज लागतं. एक दरवाजा पार केल्यानंतर अजून एक आपल्याला समोर जाऊन एक दरवाजा दिसतो, जो की जीर्णोद्धार केलेला दरवाजा दिसतोय आपल्याला दुर्गसेवी संस्थांमार्फत. मात्र जर आपण हा बुरुज पाहिलात वरचा, तर अगदी दगडालगत बांधकाम केलेलं हा बुरुज पाहू शकता तुम्ही. अगदी दगडावरतीचं स्ट्रक्चर आहे, संपूर्ण दगडाने या संपूर्ण बुरुजाचा भार उचललेला असं सुद्धा म्हणायला वावगं ठरणार नाही असं हे बुरुज. आता इथे आल्यानंतर आपल्याला हा मुख्य दरवाजा पाहायला मिळतो. त्याआधी आपण ही बंदिस्ती पाहणार आहोत. इथे सुद्धा काहीशा प्रमाणात तटबंदी असावी, कारण की आता जवळपास पाण्याचा निचरा झाल्यामुळे संपूर्ण माती खाली वाहून आलेली आहे. मागचा दरवाजा पाहिल्यानंतर अजून एक आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो आणि हा दरवाजा कदाचित मुख्य दरवाजा असावा, कारण की या ठिकाणी आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळतो, लाकडी दरवाजा, जो की आत्ताच्या शैलीचा पुरातन शैलीचा आहे, मात्र जीर्णोद्धार केलेला दरवाजा दिसतोय. कुठल्या तरी शिवदुर्ग संस्थामार्फत, कुठल्या तरी दुर्गसेवी संस्थांमार्फत या ठिकाणी या दरवाजाला जीवन देण्यात आले आहे आणि रंगोटीसुद्धा करण्यात आलेली आहे. आणि चांगल्या स्थितीमध्ये एकंदरीत हा दरवाजासुद्धा दिसत आहे. आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं खालच्या दरवाज्यामध्ये की पाण्याचा निचरा करण्यासाठी
अशा प्रकारचा होल या ठिकाणी सुद्धा होल आहे आणि इकडून हा होल थेट या ठिकाणून निघतो, कारण जेणेकरून पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा यासाठी हा बनवता आलेला होल आहे. मग आता जाऊया आता वर. छोटीशी पायवाट आणि सुंदर असे दरवाजाची रचना पाहू शकता तुम्ही. आणि इथून आता आपण वर जाऊया. असा वरचा परिसर आणि आता आपण येऊन पोचलेलो आहे वरच्या भागावरती किल्ल्याच्या. तर इथून आपण या अशा ठिकाणी भगवा ध्वज महाराजांचा आपल्याला पाहू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यावरती छोटासा ध्वजसुद्धा आहे. आणि इकडे या मात्र या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. जागोजागी आपण या ठिकाणी जंग्या पाहू शकता. तर मात्र मोठ्या मोठ्या अशा स्वरूपात या जंग्या आहेत. या ठिकाणीसुद्धा आहे. या ठिकाणीसुद्धा पहारा देण्यासाठी अशा प्रकारच्या खिडक्या. इथे सुद्धा एक खिडकी आहे, जंग्या बोलतो त्यांना. इथे सुद्धा आहे. एकंदरीत संपूर्ण या समोरच्या मार्गावर पहारा देण्याकरता हे सर्व ठेवण्यात आलेल्या जंग्या आहेत. आणि ही मात्र पहाराच्या कारणास्तव कदाचित इथे खडा पहारा असावा आणि इथे कोणतरी व्यक्ती तैनात असावा, पहारेकरी, अशी ही जागा. विरुद्ध बाजूला अशा प्रकारचं एक बांधकाम आहे. ते सुद्धा एक छोटासा दरवाजा होता. मात्र दरवाजा पूर्णपणे पडकळीस आलेला आहे. दरवाजाचे काही कोणतेच अवशेष या ठिकाणी नाही आहेत, पाहू शकता तुम्ही. अगदी काही वर्षात हा सुद्धा दरवाजाचा भाग जमीनदोस्त होणार आहे, कारण की निसर्गाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही मित्रांनो. अशी सध्याची परिस्थिती. आता सध्या शाबूत आहे, मात्र हा सुद्धा पडकळीस आलेला आहे. आता आपण जाऊया या सुळक्याच्या दिशेने. थेट या सुळक्याच्या खाली उभे आहोत. अशा प्रकारे हा सुळका आहे. काही ट्रेकर्स मंडळी या ठिकाणी हायकिंग करत असतात, रॅपलिंग करत असतात. मात्र जे एक्सपर्ट आहेत, जे जाणकार आहेत, तेच ग्रुपच्या मार्फत या ठिकाणी येत असतात. आणि या सुळक्याच्या वरती थेट एक झेंडासुद्धा उभारलेला आहे. म्हणजे या सुळक्यांच्या अगदी खाली आपण अशा प्रकारचे पाण्याचे टाके पाहू शकता. अगदी सुळक्याच्या चारही बाजूने अशा प्रकारचे पाण्याचे टाके आहेत. म्हणजे किल्ल्यावर पाण्याचं प्रॉपर नियोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी काही असे जाळेसुद्धा लावले आहेत आणि असे संपूर्ण तुम्ही अगदी या सुळक्याच्या लगतच खाली पाण्याची टाके आहेत. मित्रांनो, या सुळक्याच्या खाली पाहू शकता तुम्ही एका खांबावरती उभं असलेले संपूर्ण पाण्याचा टाका आणि अगदी शुद्ध पाणी तुम्ही खाली तळसुद्धा पाहू शकता. एवढं शुद्ध पाणी आणि पाणी आतासुद्धा पितात मित्रांनो. भरपूर मोठे, जवळपास 100 ते 150 लोक राहतील आसन क्षमता आहे, एवढं मोठे पाण्याचं टाकं आहे. पावसाळी दिवसामध्ये पाण्याची लेवल तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी हे संपूर्ण भरून जातं मित्रांनो. संपूर्ण मुंबई गोवा हायवेचा परिसर आपण पाहू शकता. त्या ठिकाणी पनवेल आहे, पनवेल साईडची ही बाजू आणि अशी ही किल्ल्याची तटबंदी. ते कातळालगतच संपूर्ण तटबंदी पाहू शकता. आता या संपूर्ण किल्ल्याचे जे चारही बाजूला जे पाण्याचे टाके आहेत, ते सर्व आपण पाण्याचे टाके पाहणार आहोत. या ठिकाणी सुद्धा 2 खांबावरती उभे असलेले हे टाकं आहे. हे सुद्धा बरेच मोठे टाके आहे मित्रांनो. 200 ते 250 आसन क्षमता असलेले टाके आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा पाण्याचं टाकं आहे मोठं आणि जॉईंट टाकं आहे पाहू शकता. तिथून त्या दुसऱ्या टाक्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा थोडक्यात वाट करण्यात आलेली आहे. मात्र आता हे टाकं जवळपास 250 ते 300 आसन क्षमता असलेलं टाकं आहे आणि यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी भरपूर पाणी आहे आणि 3 खांबांवरती उभे असलेले टाकं आहे. किल्ल्याच्या दक्षिण बाजूला चाललेलं पाहूया कशा प्रकारे. या ठिकाणी सुद्धा एक द्वार आहे.
इथे थोडे छोट्याशा देवड्यासुद्धा आहेत आणि इथून आता आपण त्या बाजूला जाणार आहोत. समोर एक बुरुज आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच ही आपल्या पेण साईडची बाजू आहे, खारपाडा पेण साईडची बाजू आहे. किल्ले करण्याचा आयकॉनिक सुळका आपण तिकडून आलो. तर इथे आलो आहे त्या बुरुजावरती आणि इथून आपल्याला अजून पुढे जायचं आहे ते त्या टोकापर्यंत. आज आपण आलो आहे ते संपूर्ण गड एक्सप्लोअर करून जाणार आहोत. या ठिकाणी सुद्धा मित्रांनो एक पाण्याचं टाकं पाहू शकता, मात्र त्यामधलं पाणी संपूर्ण आटलेलं आहे. हे अशा प्रकारचं सुद्धा पाण्याचं टाकं आहे. छोट्याशा कातळकुरी पायऱ्यासुद्धा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत गडाच्या शेवटच्या बुरुजाकडे. असे खालून रस्ता गेलेला आहे त्या शेवटच्या बुरुजाकडे. त्याआधी आपण हा एक बुरुज पाहणार आहोत. दोन संपूर्ण खोलदरी पाहू शकता. या ठिकाणी चौक रसायनी वगैरे ती सर्व परिसर आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण किल्ल्याच्या आता दक्षिणेकडच्या बाजूला आलेलो आहोत, म्हणजे पेण खारपाडा साईडची जी बाजू आहे त्या बाजूला आपण आलो आहोत. आणि या बाजूला आल्यानंतर आपल्याला एक प्रवेशद्वार पाहायला मिळतो आहे आणि या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला शरपशिल्प पाहायला मिळतात. आणि दोन्ही शरपशिल्प जर तुम्ही पाहिलीत तर दोन्ही शरपशिल्प अगदी सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी दरवाजा जरी पाहिला ना तरी दरवाजासुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला कमळाची फुलं पाहायला मिळतात आणि एकंदरीत दरवाजाची जी चौकट आहे तीसुद्धा अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं नक्षीकामसुद्धा केलं आहे दोन्ही बाजूला दरवाजाच्या. आणि एकंदरीत हे संपूर्ण जर तटबंदी पाहिली तर तीसुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र ह्याच्या दरवाजाची जी पायरी आहे ती मात्र पायरी इथून ढासळलेली आहे, अगदी निमुळती. फक्त एक आपण दगडाची लादी पाहू शकता या ठिकाणी. आणि नक्कीच मी सर्वांना सांगेन की तुम्ही जर या बाजूला दक्षिण बाजूला जर तुम्ही येत असाल तर इथून जेव्हा हा दरवाजा उतराल तेव्हा काळजीपूर्वक उतरा आणि खाली पाहूनच तुम्ही उतरा, कारण की जर तुमची एक दिशाभूल किंवा नजरभूल झाली तर तुम्ही कदाचित खाली पडू शकता आणि तुम्हाला दुखापत होऊ शकते. आता आपण किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजावरती आलो आहे, म्हणजे जो दक्षिण साईडकडचा जो दक्षिण बाजूकडचा जो बुरुज आहे त्या बुरुजावरती आलो आहे. आणि तुम्ही संपूर्ण या बुरुजावरती जागोजागी तुम्ही जंग्या पाहू शकता. एक खिडकी आहे, हिला मात्र आपण जंगे बोलू शकत नाही, मात्र हे जे छोटे छोटे तुम्ही होल पाहत आहेत ना, ह्याला जंग्या म्हणतात. यामधून आधी तोफगोळा किंवा छोटी छोटी बंदुकीने हमला करण्यासाठी असा हे जंगे तुम्ही पाहू शकता संपूर्ण 40 साईडला. आणि इकडून असा परिसर संपूर्ण या दक्षिण बाजूकडे तुम्हाला परिसर दाखवतो. समोर आपण पाहतात विसावा रिसॉर्ट, भरपूर गाड्या लागलेल्या आहेत त्या ठिकाणी. आणि असा मुंबई गोवा हायवेचा परिसर. संपूर्ण कोकण तसेच गोव्याला जोडणारा महामार्ग. इतिहासाच्या दृष्टीने कर्नाळा किल्ल्याला फार महत्त्व आहे. प्राचीन काळी बोरघाटावरील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर करण्यात येत असे. कालांतराने यादव, तुघलक, निजामशाही, मराठे आणि अखेरीस ब्रिटिश अशा विविध सत्तांच्या अधिपत्याखाली हा किल्ला राहिला. पेशवेच्या काळात इसवी सन 1818 मध्ये कर्नल प्रॉथर यांनी हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. त्यामुळे कर्नाळा किल्ल्याला कर्नल किल्ला असेही संबोधले जाते. तुम्हाला आता मी या कर्नाळा किल्ल्यावरून दिसणारे किल्ले दाखवतो. आता आपण उभे आहेत कर्नाळा किल्ल्यावरती. त्यानंतर या बाजूला म्हणजे पेणच्या बाजूला आपल्याला सांगशी किल्ला थेट या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. थोडं अजून डाव्या बाजूला आलो तर आपल्या समोर दृष्टिक्षेपास येतो तो माणिकगड. हा समोर आहे मित्रांनो माणिकगड. माणिकगड तुम्ही पाहू शकता. त्यानंतर थोडं अजून डाव्या बाजूला आलो तर या ठिकाणी आपल्याला मोरबे धरणसुद्धा पाहायला मिळतं तिकडे. आणि त्यानंतर असा इर्शाळगड.
मित्रांनो या साईडला आपल्याला दिसत आहे तो इर्शाळगड इथे आहे आणि त्याच्याच बाजूला लगेच पलीकडे माथेरान आहे आणि त्याच्या बाजूला लगेच प्रबळगड पाहू शकतो आपण. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. केले प्रबळगड आणि त्याच्या बाजूला लगेचच कलावतीनदुर्ग त्याची आणि त्याच्या बाजूला पेपचा किल्ला. अशी संपूर्ण किल्ल्यांची डोंगररांग आहे आणि या साईडला असा दिसणारा बोरघाटचा परिसर आणि संपूर्ण रसायनी खालापूर चौक खोपोलीचा परिसर संपूर्ण आपण पाहू शकता. हा कुठे अरे यार असं नाही करायला पाहिजे. काढलेस ना आले पाहिजे होते इथं मी वरात काढलेस त्याची पूर्ण. पाहिजे वाटतं भाई आम्ही कोण असं जातो ना गड संवर्धनाला मला दिसायला पाहिजे होतं वरात. सगळं एक फॅमिली आंघोळी करायला एकदम. हे बघ आता पिण्याच्या पाण्यासाठी किती टंचाई चालली. लोक बघ ना किती आता हे करायला लागते. पाणी मिळत नाही. हां बाबा पाहिलेले आहेत मी. टाक्याचं पाणी अगदी शुद्ध आणि क्रिस्टल क्लिअर आणि अगदी संपूर्ण मिनरलयुक्त पाणी. आणि हेच पाण्याचं टाकं आता मात्र या संपूर्ण गडावर आलेल्या लोकांचं जीवनदान ठरलेलं आहे. असे पाण्याचं टाकं जवळपास आतापर्यंत 150 ते 200 लोकांची पाण्याची ताण भागलेली आहे आणि अजूनसुद्धा बरेचसे लोक पाणी पिऊ शकतात एवढ्या यामध्ये पाण्याचा साठा आहे. तर मित्रांनो आपल्याला या कारणाला किल्ल्यावरती एक छोटी शिवभक्त भेटलेली आहे. तुझं नाव काय का ताई? दिव्या. दिव्या. पूर्ण नाव सांग पप्पांचं नाव सांग. दिव्या. गौरव घाले. आणि कुठून आली तू? दहिसर. ओके. आणि किल्ल्यावरचं कसं तुला एक्सपिरियन्स काय होतं? कसं वाटलं चढून? दमलीस का सकाळी चढून? किती वाजता सुरुवात केली होतीस? 8:30. आणि दमली का वर चढून? दमलीस? अरे यार दमायला नाही पाहिजे. उलट आपले महाराजांचे गड केले आहेत. उलट ऊन लागलं तुला? अरे ऊन वरच लागलं असेल तुला. खाली संपूर्ण जंगलातूनच आली तू. आता तू स्कूल कितीला आहेस? तिसरीला. आता मध्ये स्कूलमध्ये गेल्यावर मुलांना सांगशील की नाही मी गड किल्ले फिरली? तिसरीला आहे. आता चौथीला गेलीस की तिसरीला गेली? तिसरीला गेली. आणि ही छोटी काय जिव्या आपल्याला खास थँक्यू बोलण्यासाठी आले कारण की या पाण्याच्या टाक्यातून त्याची ताण भागवलेली आहे. मी थोडंसं मदत केली थोडं का होईना मात्र ते तिच्या पाण्याच्या बॉटल मी भरून दिल्या आणि त्यासाठी ती थँक्यू बोलण्यासाठी आलेली आहे. तर मोस्ट वेलकम माझ्याकडून. ओके. आणि तुला आता गड किल्ले फिरायला आवडतात का? असे फर्स्ट ट्रेक आहे का? मग मम्मी पप्पांना सांग सगळ्यांना की नेक्स्ट टाइम मला सुट्टीमध्ये गड किल्ले घेऊन चला. जवळपास नियर बाय मुंबई असतील असे. ओके. तुला किल्ले बघायचे का? इथून कोणते कोणते तुम्हाला बघायचे का किल्ले? इथून कोणते कोणते दिसत आहेत? चल तुला दाखवतो. हे लवकर माझ्या मागे. तर आपण आता ह्या किल्ल्यावर होतो. हा कर्नाळा किल्ला आहे आणि हा किल्ला व्यापाराच्या मार्गाने अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे कारण की इकडून बोरघाट जो येतो आपला पुण्यामार्गी जो येतो तो आणि कल्याण जो आपला कल्याण आहे कल्याण त्याकडे मोठं व्यापाराचं बंदर होतं. इकडे बेलापूरचे खाडी आहे. बेलापूरच्या एक ठिकाणी एक समुद्रावरती किल्ला आहे खाडीवरती. तर या तिन्ही मार्गावरून जो व्यापारी जो मार्ग होता इकडे कोकणात जाणार किंवा गोवाकडे जाणारा इकडे मला मुरुड जंजिरा माहिती असेल. मुरुड जंजिराच्या आधी एक रेवदंडा म्हणून लागतो. इथे कोरलाई किल्ला आहे आणि त्याच्या आधी एक चौल नावाचं एक व्यापाराचं केंद्र होतं महत्त्वाचं त्या काळी पोर्तुगीजांच्या काळी वगैरे. आणि हा संपूर्ण जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्या काळीसुद्धा तसाच होता फक्त आतासारखे नाही. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा. तर व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा कर्नाळा किल्ला आहे. ह्या किल्ल्याच्याच आजूबाजूला आता तुम्ही पाहायला गेला ना समोर आता एक छोटासा किल्ला आहे. इथं हा समोरचा छोटा डोंगर आहे ना तो आहे सांगशी किल्ला. तो पेणच्या जवळ आहे. तरणखोप म्हणून गाव आहे तिथून रस्ता आहे जायला त्याला. तो सांगशी किल्ला आहे. इथून निकट थोडंसं डाव्या बाजूला जर आलं तुम्ही तर हा समोर दिसतोय छोटंसं एक टोक दिसतं असं आलेलं असं तो आहे माणिकगड. तिथे रसायनी एरियामध्ये येतो तो माणिकगड त्याला बोलतात. आणि अजून तुम्ही जर ह्या साईडला आलात इकडे या असं बोल म्हणजे तो संपूर्ण बोरघाटाचा मार्ग तसा तिकडून आहे. इकडून हा संपूर्ण व्यापारीच मार्ग आहे. अजून इकडे आलात तर तुम्हाला तो पाण्याचं हे सारखं दिसतं बघा तो आहे मोरबे धरण. संपूर्ण नवी मुंबईला येथून पाण्याचा हे वॉटर सप्लाय पुरवठा होतो पाण्याचं. त्याच्या अजून इकडे जर आलात या साईडला आता तुम्हाला इथून दिसत नाही झाडांमुळे ते इर्शाळगडची दुर्घटना झाली होती तुम्हाला माहिती आहे. लँडस्लाईड झाली होती. बरेचसे लोक त्या लँडस्लाईड खाली दाबले गेले होते मृत्यू पावली होती. हे समोरचं डोंगर दिसतंय असं उंच खोलवाला असं इथून तुम्हाला दिसेल तिथून ते इर्शाळगड आहे. आणि त्याच्याच बाजूला जे आडवी लाईन आहे ना डोंगराची ते आहे माथेरान आणि त्याच्याच बाजूला हा हे समोरचा आडवा डोंगर दिसतं ना
त्या प्रबळगड आणि तुम्ही कलावंतीन दुर्ग पाहिला असेल, जे रील्समध्ये पाहिलं असेल, ते कातळाला कोरीव 96 पायऱ्या आहेत, त्या इकडून दिसतो, इथून दिसत ना, तुम्हाला तिकडून यावं लागेल. हां, माथेरानचं थोडंसं जंगल दिसतो, इकडून नाहीच, इथून पण नाहीच, तर इथं रिस्की आहे. नाही इकडून नाहीच, त्या बाजूने तुम्हाला दिसेल तिकडून, आणि संपूर्ण पलीकडून दिसतो तो माथेरान वगैरे. संपूर्ण असं आहे, संपूर्ण किल्ल्याने हे सगळे छोटे छोटेच किल्ले आहेत, म्हणजे असं मोठं ते बांधकाम नाही आहे त्याच्यावरती, पण मात्र पहारेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे केले होते, कारण की व्यापारी मार्गावर त्यांना पहारा द्यायचा होता. आता समुद्र हातिमा नदी पाहता, हे हा नदीचा सुद्धा व्यापारी मार्ग आहे तिकडून, की थेट डायरेक्ट हा समोरचा द्रोणागिरी किल्ला आहे, द्रोणागिरी पर्वत, हा संपूर्ण उरणचा परिसर आहे. उरण, हां, हा डोंगर आहे ना, तो उरण त्या शेवटच्या भागामध्ये करंजा जेटी आहे, तिकडून डायरेक्ट समुद्राचा भाग आणि पलीकडे लगेच अलिबाग असं आहे. आणि संपूर्ण इकडचा मग नंतर इकडे येणारा नवी मुंबईचा परिसर असं. तर मंडळी, हा होता आजचा आपला किल्ले कान्हाळ्यावरचा संपूर्ण प्रवास. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलवर जर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.